लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत दिलासादायक बातमी सध्या समोर येत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय मोठा निर्णय झाला असून आता अवघ्या काही क्षणांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या महिला पात्र आहेत आणि हप्त्याची रक्कम किती असणार आहे, सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून कोणते अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। सध्या जर विचार केला तर महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात। या योजनेत आता महिलांना जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता हा कधी येणार असा प्रश्न महिलांच्या मनामध्ये सध्या निर्माण झाला आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांत म्हणजेच की 14 जानेवारीपर्यंत दिला जाईल असं सांगण्यात येत होतं। मात्र आता अजूनही पैसे न आल्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। आता जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येईल असं देखील सध्या सांगण्यात येत आहे। जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना आतापर्यंत एकूण 9,000 रुपये दिले गेले आहेत। दरम्यान या महिन्याचा हप्ता आता येण्याआधी महिलांच्या अर्जांची तपासणी होणार असल्याचे सांगितले जात आहे। मात्र फक्त तक्रारी आल्यानंतर महिलांचे अर्ज तपासले जाणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली होती। जानेवारी महिन्याचे पहिले 15 दिवस उलटून गेले तरी अजून पुढचा हप्ता आला नाही, म्हणून महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले असल्याची स्थिती आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये आता अपात्र महिलांना स्वतःहून अर्ज घेण्यास सांगितले आहे। जर तुम्ही अपात्र असाल तरीही तुम्ही अर्ज माघारी घ्या, अन्यथा तुम्हाला दंड देखील भरावा लागू शकतो असं देखील सांगण्यात येत आहे। तसेच आता लाडकी बहीण योजनेला 2100 रुपये कधीपासून मिळणार या संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते। या योजनेमध्ये मार्च महिन्यापासून महिलांना 2100 रुपये दिले जाऊ शकतात। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे देखील सध्या सांगण्यात येत आहे। तर मग आता लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार आहेत या संदर्भात देखील अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या समोर येत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता हा आता 26 जानेवारीच्या आधी मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। एकंदरीत जर विचार केला तर लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता 26 जानेवारीच्या आधी लाभार्थी महिलांना मिळणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान वितरित केला होता। आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता 26 जानेवारीच्या आधी वितरित करण्यात येईल। या संदर्भातील आर्थिक नियोजन अर्थ खात्याकडून महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेले आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा लाभ देण्यास 26 जानेवारीच्या आधी सुरुवात होईल। त्यानंतर 3 ते 4 दिवसांमध्ये या योजनेचे पैसे महिला लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होतील असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे। म्हणजेच की आता अवघ्या काही कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 7व्या हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे। तर आता अशाच महत्त्वपूर्ण अपडेट दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।